आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज, सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क। महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2024 दरम्यान विधान भवन मुंबई या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली व सांगलीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे अवैध कॅफे शॉपच्या विरोधात आमचे आंदोलनं सुरू आहेत। सांगलीमध्ये 6 महिन्यामध्ये 2 अल्पवयीन मुलींवरती झालेले बलात्कार, त्याचबरोबर 2 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लजमध्ये कॅफे शॉपमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला, या सगळ्या घटनांची माहिती दिली। आणि अशा प्रकारचे कॅफे शॉप ज्याच्यामध्ये सेपरेट कंपार्टमेंट्स, बेड, स्मोकिंग झोन्स, वेगवेगळे ड्रगचे पदार्थ, गांजा, अशा प्रकारचं गर्भनिरोधक गोळ्या, अशा प्रकारचे सप्लाय त्या ठिकाणी केला जातो। त्या मुलींचं व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी केलं जातं आणि नंतर ब्लॅकमेलिंग करून त्यांच्यावरती बलात्कार होतात। ह्या सगळ्या घटना आम्ही देवेंद्रजींच्या नजरेस आणल्या, त्यांना एक निवेदन दिलं, ते सुद्धा त्यांना सुद्धा हे धक्कादायक होतं। मात्र त्यांनी ताबडतोब ॲक्शन इमिजिएटली अशा प्रकारचा शेरा मारून याच्यावरती कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला त्यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर सांगलीमध्ये वारंवार तक्रार करून सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी या कॅफे शॉपला पाठीशी घातलं, कुठल्याही पद्धतीची त्याच्यावर कारवाई केली नाही आणि त्याच्यामुळेच 2 मुलींवरती, अल्पवयीन मुलींवरती या ठिकाणी रेप झाले, बलात्कार झाला। अशाच अनेक किती मुलींवरती अत्याचार झाला असेल आपण सांगू शकत नाही। म्हणून हे अधिकारी आणि कर्मचारी यांची नावं आम्ही देवेंद्रजींना दिलेली आहेत, यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई करावी अशी आम्ही मागणी देवेंद्रजींकडे केलेली आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कोणतेही कॅफे शॉप्स या ठिकाणी चालून देऊ नयेत, ते उद्ध्वस्त करा अड्डे, कारण हा आपल्या देशाच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे। कारण ह्याच्यामध्ये बळी जाणाऱ्या ह्या सगळ्या मुली या अल्पवयीन मुली आहेत। त्यामुळे देवेंद्रजींनी सुद्धा ही गांभीर्याने याची दखल घेत संबंधित विभागाला आदेश केलेले।